राज ठाकरेंच्या आंदोलनाला आता गुणरत्न सदावर्तेंनी विरोध दर्शवलाय। सदावर्तेंकडून पोलीस महासंचालकांकडे तक्रार करण्यात आली आहे। ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरेंच्या आंदोलनाला विरोध दर्शवलेला आहे। राज ठाकरे यांनी 6 जुलै रोजी मुंबईमध्ये मराठी भाषिकांचा मोर्चा निघणार असं म्हटलं होतं। कोणत्याही पक्षाचा हा मोर्चा नसेल, मराठी भाषिकांचा असेल असं राज ठाकरेंनी आजच पत्रकार परिषदेत म्हटलं आणि त्याला आता ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी मात्र विरोध दर्शवलेला आहे। पोलीस महासंचालकांकडे तक्रार सुद्धा सदावर्ते यांच्याकडून केली जाणार आहे। खरं तर राज्यामध्ये हिंदी सक्तीचा मुद्दा तापलेला आहे। राज ठाकरे यांची आज शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी भेट घेतली, त्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली। ही भेट निष्फळ ठरल्याचं त्यांनी सांगितलं। 6 जुलै रोजी मुंबईमध्ये मराठी भाषिकांचा मोर्चा काढणार असंही राज ठाकरे यांनी सांगितलं आणि त्यानंतर आता गुणरत्न सदावर्ते, ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी या मोर्चाला विरोध दर्शवलेला आहे, या आंदोलनाला विरोध दर्शवलेला आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आहेत। आपण त्यांची भूमिका नेमकी समजून घेऊया। सदावर्तेजी, नेमका विरोध कशासाठी आहे? एक लक्षात ठेवा, शिक्षण आणि त्याबाबतच्या पॉलिसी हे केंद्र सरकारने वैश्विक जे अभ्यास असतो त्यातून त्या वेगवेगळ्या स्टँडिंग कमिटीच्या नंतर शिक्षणाची पॉलिसी बनते। माननीय मोदीजींच्या सरकारने शिक्षण विषयक धोरण निश्चित केलं, त्याला नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 म्हटलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्रैभाषिक सूत्र आलं आणि त्रैभाषिक सूत्र आणताना सगळ्या म्हणजे चाइल्ड सायकोलॉजिस्ट पासून ते म्हणजे शिक्षणातल्या त्या तज्ञ लोकांच्या मतांना एकत्रित करून ते सूत्र आणलं। ते आणल्याच्या नंतर महाराष्ट्र शासनाने जे आहे त्रैभाषिक सूत्र स्वीकारलं, शासन निर्णय झाला। राज ठाकरेंनी अगोदर लुडबुड करण्याचा प्रयत्न केला की हिंदी नको, त्यानंतर कोरिजेंडियम आलं, म्हणजे तिसरी भाषा ऐच्छिक प्रमाणे घेता येईल त्या पालकांच्या, विद्यार्थ्यांच्या आणि त्या परिसरातील सूचनांप्रमाणे। मग आता राज ठाकरे म्हणायला लागले की आता तिसरी भाषाच नको आणि त्यानंतर जे आगपाखडपणा करायला लागले। त्यानंतर असं म्हणजे शाळांमध्ये जाऊन शिक्षण जे गुरुवर्य असतात, शिक्षक असतील, मुख्याध्यापक असतील, त्यांना वेठीस धरल्यासारखं बोलतं करणे, त्याचबरोबर पाठ्यपुस्तकं विक्रेत्यांकडे जाणं, तिथं त्रास देणं, ह्या सगळ्या गोष्टी वारंवार घडत राहिल्या आणि ह्या गोष्टी घडत असताना आज तर राज ठाकरेंनी कहर करून टाकला। त्यांनी आज सांगितलं की 6 जुलै 2025 पासून जे आहे म्हणजे गिरगाव चौपाटीवरून मोर्चा ते काढतील असं त्यांनी फरमान जारी केलं जाहीररित्या। त्यांना ते कायद्यापेक्षा मोठे नाहीत, ते अज्ञान नाहीत, ते सज्ञान आहेत आणि त्यांना माहिती आहे की जरंगे पाटील नावाच्या व्यक्तीने सुद्धा असं धाडस दाखवण्याचा प्रयत्न केला होता। त्या व्यक्तीला सुद्धा कायद्याचा बडगा लक्षात आल्याच्या नंतर ती व्यक्ती सुद्धा मध्ये आली नव्हती मुंबईच्या सीमेमध्ये। त्यामुळे नक्की जे मोर्चाचे ठिकाण आहे ते फक्त आझाद मैदान आहे असं असताना, मान्य उच्च न्यायालयाचे अनेक निर्देश असताना, त्यामुळं ज्या प्रकारे यांना जरंगेला आम्ही याचिका आणि तक्रार दाखल केल्याच्या नंतर प्रतिबंध करण्यात आला होता, त्याच प्रकारे राज ठाकरेला सुद्धा कायदेशीर दृष्ट्या प्रतिबंध करण्यात यावा। कायद्याला जर हातात घेण्याचा प्रयत्न केला तर मुसक्या आवळल्या गेल्या पाहिजेत। ह्या संबंधातली तक्रार सन्माननीय शिक्षण मंत्री दादा भुसेंना, माननीय पोलीस आयुक्तांना, माननीय पोलीस महासंचालकांना, त्याचबरोबर संबंधित पोलीस स्थानकाला आम्ही तक्रार पाठवलेली आहे आणि अपेक्षित आहे की लॉ इंटू मोशन येईल, कायदा अंमलात येईल आणि राज ठाकरे हे कायद्यापेक्षा मोठे नसल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होईल। बरं सदावर्तेजी, आता आणखी एक प्रश्न उपस्थित होतोय। तुम्ही बोलताना नॅशनल एज्युकेशन पॉलिसी विषयी बोललात, त्यावर मनसेच्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रातच का, उत्तरेतल्या राज्यांमध्ये अजूनपर्यंत हे इम्प्लिमेंट झालेलं नाहीये, महाराष्ट्रावरच सक्ती का, महाराष्ट्राची लॅबोरेटरी करायची आहे का, असं मनसेचे नेते म्हणतात। त्या संदर्भातली आपली भूमिका काय? अज्ञान आहे आणि तुम्हाला सांगतो म्हणजे हळद्या कुंडानं पिवळे झालेले असं मी म्हणत नाही, कारण मी गुराखी साहित्यातला अभ्यासक माणूस आहे। त्यामुळं मला असं म्हणायचं आहे की सायंटिफिक डेटा आहे का त्यांच्याकडे की बाल मनावर काही चुकीचा परिणाम होतो म्हणून? उलट आमच्याकडे सायंटिफिक एक डेटा नाही, एक रिसर्च पेपर नाही, असंख्य रिसर्च पेपर आहेत। माननीय गिरीशभाई महाजन ज्यावेळेस आरोग्य मंत्री होते त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज केलेलं आहे शासनाचं। त्या प्रत्येक मेडिकल कॉलेजमध्ये सायकोलॉजी डिपार्टमेंट आहे। ज्याला कुणाला म्हणजे मला तर म्हणायचं राज ठाकरेंनी नजीकच्या वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन सायकोलॉजीच्या सायकेट्रिक डिपार्टमेंटला जाऊन भेट द्यावी आणि त्यांनी त्यांच्या डोक्यात जे काही चुकीचं चाललेलं आहे ते क्लिअर करून घ्यावं की स्पष्टपणे
जे आहे सायकोलॉजिस्टचं म्हणणं आहे आणि त्याचबरोबर सायंटिफिकली डेटा आहे आमच्याकडं की लहान बाल वयातले मुलांना अधिकाधिक भाषा शिकवल्या गेल्या पाहिजे. मुद्दा असा आहे की ज्यावेळेस ज्ञान अर्जन करण्याची सोय, ज्ञान अर्जन करण्याची संधी उपलब्ध होते आणि त्याच्यामुळे बालकाच्या मनावर, बालकाच्या बौद्धिक कौशल्यावर वाढ होते आणि त्याचबरोबर कोणती हानी पोहोचत नाही, त्यावेळेस ही खदखद कशासाठी? खदखद ह्याच्यासाठी स्वतःच्या राजकीय उल्लूसाठी हे महाराष्ट्रात चालणार नाही, चालू जाणार नाही. 16 जून 2025 ला माझे बाल गोपाळ हिंदुस्थानी फ्युचर असलेले विद्यार्थी शाळांमध्ये आहेत, ते कालपासून शिक्षण घेत आहेत. त्याच्यामुळे काहीही फरक पडणार नाही. राज ठाकरेच्या या पेल्यातल्या उड्या आहेत असं आमचं म्हणणं आहे. बरं, धन्यवाद गुणरत्न सदावर्तीजी, तुम्ही पुढारी न्यूजची सविस्तर बातचीत केली त्यासाठी. राज ठाकरे यांनी म्हटलं हिंदीची सक्ती चालू देणार नाही, त्या विरोधात मोर्चा काढणार. आता सदावर्ते म्हणतायत ही मक्तेदारी चालू दिली जाणार नाही, अशा प्रकारचं आंदोलन करू दिलं जाणार नाही. नेमकं आता त्यांच्या तक्रारीकडे कशा प्रकारे पोलीस महासंचालक पाहत आहेत ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे.